नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस सुरू होत आहेत आपल्या घरातल्या सर्वात महत्त्वाच्या जागेपासून, आपल्या स्वयंपाकघरापासून। घर स्वच्छ असेल तर मनही प्रसन्न राहतं आणि किचन स्वच्छ असेल तर स्वयंपाक करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते। म्हणून आज मी तुमच्यासोबत किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करत आहे। सर्वप्रथम किचनमधील प्रत्येक वस्तू जागेवर ठेवून घेत आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवायचे आहे। सगळं नीटनेटके केल्यावर किचन लगेच टिपटॉप दिसायला लागतं। दररोज थोडासा वेळ दिला तर मोठी साफसफाई करण्याची गरज पडत नाही। किचनची साफसफाई करताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं। चमकणारं किचन पाहिलं की पुढचं काम करण्याची उत्सुकता अजून वाढते। स्वच्छतेसोबतच घरात सकारात्मकता आणि आनंदही आपोआप येतो। माझ्यासाठी किचन साफ करणं म्हणजे फक्त एक काम नाही, तर माझ्या घरातील प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे। प्रत्येक कोपरा स्वच्छ करताना मन हलकं होतं आणि घर आणखीन आपलंसं वाटू लागतं। बघा मंडळी, भांडे घासणं हे रोजचं काम असतं, तरी काही सोप्या टिप्स वापरल्या तर हे काम खूप झटपट आणि सोपं होतं। सर्वप्रथम जेवण झाल्यानंतर भांडी लगेच पाण्यात भिजत ठेवा, त्यामुळे अन्नाचे डाग सहज निघतात आणि घासायला कमी वेळ लागतो। तेलकट भांड्यांसाठी कोमट पाण्याचा वापर करा, त्यामुळे तेल पटकन निघून जातं आणि भांडी चमकदार दिसतात। भांडी घासण्यासाठी सुरुवातीला नेहमी कमी तेलकट आणि काचेच्या भांड्यापासून सुरुवात करा। शेवटी जास्त तेलकट कढाईत तवे घासा, त्यामुळे साबण किंवा पाणी कमी लागतात। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला हे सर्व भांडे घासून घ्यायचे आहे। तर मंडळी, सर्वात महत्त्वाची टिप्स, बेसिंगमध्ये आपल्याला एकदा सर्व भांडे साचून ठेवायचे नाहीये। थोडी थोडी भांडी लगेच घासून घेतली तर कामाचा तणावही कमी होतो। तर बघा मंडळी, अशा प्रकारे मी थोडे थोडे करून इथले सर्व भांडे एकदम छान असे चमकून घेतलेले आहे। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला, आता आपण लगेच गॅससुद्धा चमकून घेऊयात। तर मंडळी, तुम्हाला पण वाटतं ना की आपला गॅस नेहमी स्वच्छ असावा? तर रोजच्या ह्या ज्या सवयी आहेत त्या जर तुम्ही रोज फॉलो केल्या तर तुमचा गॅससुद्धा नेहमी टिपटॉप आणि क्लीन राहील। तर कोणत्या आहेत त्या सवयी? तर चला सांगते। स्वयंपाक झाल्यानंतर गॅस पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग ओल्या कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्या। यामुळे तेलकट डाग आणि अन्नाचे कण लगेच निघून जातात। जिद्दी डागांसाठी कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड डिशवॉश मिळवा। या पाण्यात आपल्याला एक कपडा भिजवून घ्यायचा आहे आणि गॅसचा वरचा भाग एकदम स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। बर्नर आणि जाळी आठवड्यातून एकदा तरी गरम पाण्याने किंवा लिंबाच्या रसाने आणि थोडंसं बेकिंग सोड्याने नक्की भिजवून ठेवा। त्यामुळे काळेपणा आणि तेलकटपणा सहज निघून जातो। तर बघा मंडळी, गॅस एकदम छान असा पुसून झाला की लगेच इकडे मी मिक्सरसुद्धा एकदम छान असं घासून घेत आहे। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला मिक्सरसुद्धा एकदम छान असं घासून घ्यायचं आहे। घासून झालं की लगेच याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर बघा, पाण्याने एकदम छान असं स्वच्छ धुवून घेतलं की याला लगेच उन्हात एक दिवस वाळून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो किचन वाट्याची जी मागची फरशी आहे ही सुद्धा तेलाने खूप जास्त तेलकट होते, त्यामुळे आता मला ती सुद्धा क्लीन करायची आहे। तर बघा, अशा प्रकारे मी याला पन्नीच्या मदतीने एकदम छान असं डिटर्जंटने घासून घेत आहे।
तर बघा मंडळी, ऑलमोस्ट आपलं सर्व क्लिनिंग झालेली आहे. तर बघा, किचन वाटासुद्धा मी एकदम छान असा घासून घेतला. आता आपण कोरड्या कपड्याने याला एकदम छान असं पुसून घेणार आहोत. तर बघा, इथे मी कोरडा कपडा घेतलेला आहे आणि सर्व एकदम छान असं पुसून घेतलेलं आहे. आणि किचन वाटा हडकला की लगेच जिथल्या वस्तू तिथं आपण ठेवून देणार आहोत. तर बघा, गॅस वगैरे एकदम छान असा सेट करून घेतला आणि जे भांडे घासलेले होते ते सुद्धा एकदम छान असे हडकून झालेले आहे. भांडे हडकून झाले की लगेच आपण त्याला रॅकला सेट करणार आहोत. भांड्यांचा रॅक स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी काही सोप्या पण खूप उपयोगी अशा टिप्स आहेत. तर चला तुमच्यासोबत शेअर करते. सर्वप्रथम भांडी पूर्णपणे कोरडी झाल्यानंतरच रॅकवरती ठेवा. ओलसर भांडी ठेवल्याने रॅकमध्ये पाणी साचते आणि डाग पडू शकतात. आठवड्यातून किमान एकदा तरी रॅक पूर्णपणे रिकामा करून स्वच्छ पाण्याने धुवा किंवा कोरड्या कपड्यांनी पुसलं तरी पण चालतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता, आपले हे जे डबे आहे यालासुद्धा आपल्याला किमान हप्त्यातून एकदा का होईना कोरड्या कपड्याने या प्रकारे पुसून घ्यायचं आहे. म्हणजेच की बाहेरची जी धूळ आहे ती डब्यावरती पडते, त्यामुळे आपल्या डब्यावरती हलकासा काळसरपणा येतो. त्यामुळे आपल्याला कोरड्या कपड्याने एकदम छान असं पुसून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, हे आहे व्हेजिटेबल स्टँड. हे पण खूप जास्त खराब झालं होतं. यालासुद्धा एकदम छान असं क्लीन केलं. यावरचे पेपरसुद्धा चेंज केले आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे या 3 टाईपचे मी व्हेजिटेबल्स भरून घेतलेले आहे. त्यानंतर मी याला एकदम छान असे सेट केले. त्यानंतर तुम्ही बघू शकता, हा आहे आपला पिठाचा डबा. यालासुद्धा आपण दररोज पीठ काढल्यानंतर या प्रकारे कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे. म्हणजेच की आपला हा जो पिठाचा डब्बा आहे तो एकदम छान असा चमकदार बनून रेडी राहील. तर बघू शकता, इकडं आपला गॅससुद्धा एकदम छान असा सुकलेला आहे. त्यानंतर त्याला कोरड्या कपड्याने मी पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यावरती हे स्टँड ठेवून देऊ. तर बघा, अशा प्रकारे मी हे एकदम छान असा गॅस ठेवून घेतलेला आहे. तर बघा, इथं आपले किचन क्लिनिंग झाली. तर चला आता फ्रीजसुद्धा एकदम छान असं क्लीन करून घेऊ. तर मंडळी, फ्रीज साफ करताना या सोप्या आणि उपयोगी टिप्स नक्की लक्षात ठेवा. सर्वप्रथम फ्रीज बंद करा आणि त्यानंतर सर्व सामान बाहेर काढा. कोमट पाण्यात थोडंसं आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि ओल्या कपड्याने त्याला एकदम बेकिंग सोड्यामध्ये कपडा बुडवायचा आहे आणि त्याच कपड्याने आपल्याला फ्रीज एकदम छान असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि बाहेरून तुम्ही बघू शकता, इथे मी पन्नीचा यूज केलेला आहे. पन्नीला इथे मी साबण लावून घेतलेला आहे आणि या प्रकारे मी याला एकदम छान असं या प्रकारे घासून घेत आहे. इथे आपल्याला घासणीचा यूज करायचा नाही आहे. घासणीचा यूज केला की आपल्या फ्रीजवरती क्रॅचेस येऊ शकतात. तर बघू शकता, एकदम छान असं मी फ्रीज स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे साहित्य होतं ते सुद्धा आता आपल्याला लावून द्यायचं आहे. तर बघा, सर्व क्लिनिंग झालेली आहे. तर लगेच आता आपण घरसुद्धा एकदम छान असं स्वच्छ पुसून घेणार आहोत. तर बघा, पुसण्याच्या पाण्यामध्ये मी डिटर्जंट टाकलेलं आहे, थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे. फरच्यासुद्धा इथे मी पायऱ्यासुद्धा एकदम छान असं मी पुसून घेतलेलं आहे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छान अशी मी तुमच्यासोबत क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. वीकमधून तुम्ही एकदा तरी अशी डीप क्लिनिंग नक्की करा, जेणेकरून तुमचं किचन नेहमी छान आणि एकदम चमकदार राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.